This is the next article in gravitation chapter, projection of satellite. आता सॅटेलाइटचे आपण प्रकार बघितले होते, नॅचरल सॅटेलाइट आणि आर्टिफिशियल सॅटेलाइट ऑफ द अर्थ. आर्टिफिशियल सॅटेलाइट मध्ये आपण दोन टाइप्स बघितले होते, एक पोलार सॅटेलाइट आणि दुसरा कम्युनिकेशन सॅटेलाइट. कम्युनिकेशन सॅटेलाइटचं जे प्लेन आहे ते इक्विटोरियल प्लेन आहे. इक्विटोरियल प्लेन मध्ये ते सॅटेलाइट फिरतात, इक्विटोरियल प्लेन मध्ये. मग याचा पिरियड किती असतो तर सेम ॲज दॅट ऑफ पिरियड ऑफ अर्थ. ॲक्सिस भोवती जेव्हा अर्थ फिरते तेव्हा त्याचा पिरियड आहे 24 आवर्स. सेम पिरियड आहे सॅटेलाइटचा. म्हणून तर हे सॅटेलाइट विथ रिस्पेक्ट टू an object on the surface of earth, they appear as stationary. रेस्टला वाटतात म्हणून तर यांना जिओ स्टेशनरी सॅटेलाइट असं सुद्धा म्हणतात. आणि पिरियड सेम आहे 1 डे और 24 आवर्स, म्हणून त्याला जिओ सिंक्रोनस सॅटेलाइट सुद्धा म्हणतात. पोलार सॅटेलाइटचं प्लेन कसं आहे, नॉर्थ टू साऊथ असे फिरतात या ऑर्बिटमध्ये. तर याचा आपण स्टडी केलेला आहे. आता हे सॅटेलाइट प्रोजेक्ट कसे केले जातात तो नोट टाइप किंवा एक्सप्लेनेशन टाइप क्वेश्चन येतो तुम्हाला. तर त्यातला पहिला क्वेश्चन, व्हाय मिनिमम 2 स्टेज रॉकेट इज रिक्वायर्ड अँड व्हाय वी कॅनॉट यूज सिंगल स्टेज रॉकेट फॉर लॉन्चिंग और प्रोजेक्शन ऑफ सॅटेलाइट. असे दोन क्वेश्चन्स मिळतात. सिंगल स्टेज रॉकेट का वापरत नाहीत सॅटेलाइट प्रोजेक्ट करण्यासाठी, किंवा मिनिमम 2 स्टेज रॉकेट का वापरलं जातं, याचं एक्सप्लेनेशनचा क्वेश्चन आहे हा पूर्ण. तर त्याचं स्टडी आपण करायचं आहे. फॉर प्रोजेक्शन ऑफ सॅटेलाइट वी रिक्वायर मिनिमम 2 स्टेज रॉकेट. आता सिंगल स्टेज का वापरत नाहीत. इफ वी यूज सिंगल स्टेज रॉकेट, पहिलं रॉकेट वापरलं जातं लॉन्चिंग ऑफ सॅटेलाइटसाठी. रॉकेट वापरताना मल्टी स्टेज किंवा 2 स्टेज रॉकेट लागतं आणि इथं वरती असतो हा सॅटेलाइट. वरती हे सॅटेलाइट असतं. रॉकेट हे मल्टी स्टेज वापरतात किंवा मिनिमम 2 स्टेज. सिंगल स्टेज रॉकेट का वापरत नाहीत, तर त्याचं एक्सप्लेनेशन काय आहे बघा. सिंगल स्टेजमुळे काय होतं, म्हणजे एकच स्टेज या टाईपचं रॉकेट वापरत नाहीत. तर त्याचं रिझन काय आहे बघा. सिंगल स्टेज रॉकेटने समजा फ्युएल बर्न झालं रॉकेटच्या फर्स्ट स्टेजमध्ये. when the rocket along with the satellite is projected from the earth surface along with the satellite, टिपला, रॉकेटच्या टिपला हा सॅटेलाइट बसवलेला असतो. आणि ज्या वेळेला हे फ्युएल इग्नाइट होईल आणि रॉकेट वर जाईल, त्यावेळेला सिंगल स्टेज जर रॉकेट असेल तर आपल्याला दोनच पॉसिबिलिटी मिळतात. देर आर 2 पॉसिबिलिटीज. म्हणजे काय होतं बघा याच्यामध्ये, when the fuel is ignited the rocket is pushed in a upward direction according to Newton's laws of motion, third law, with certain vertical velocity. म्हणजे इथे हॉट गॅसेस जे एक्झर्ट करतील फोर्स या अर्थ सरफेस वरती, आणि न्यूटन्स लॉ प्रमाणे, तिसऱ्या लॉ प्रमाणे, देर इज अ इक्वल अँड अपोजिट रिएक्शन बाय द अर्थ सरफेस ऑन द रॉकेट. रॉकेट वरती वरच्या डिरेक्शनने फोर्स एक्झर्ट होईल, रिएक्शनल फोर्स, आणि हे रॉकेट वर जाईल. तर वर जाताना त्याला एक सर्टन व्हेलॉसिटी मिळालेली असेल. आणि ह्या व्हेलॉसिटीच्या दोन केसेस तुम्हाला बघायला मिळतील. फर्स्ट केस, if the velocity is less than or equal to VE. VE, that is the symbol which is familiar to us, it is the escape velocity. The rocket reaches to certain height and then returns to the earth. एखाद्या थोड्या उंचीवर पोहोचेल आणि पुन्हा काय येईल, खाली येईल, रिटर्न टू दी अर्थ. जर ही केस असेल तर V लेस दॅन और इक्वल टू VE. नेक्स्ट केस बघा, V जर VE पेक्षा जास्त असेल. या दोनच पॉसिबिलिटी मिळू शकतात. द रॉकेट विल एस्केप फ्रॉम अर्थ ग्रॅव्हिटेशनल फील्ड अँड गोज टू इन्फिनिटी. कारण ह्या डेफिनेशन प्रमाणे आपल्याला माहिती आहे, जरा जरी याच्यापेक्षा जास्त असेल वेलॉसिटी तरी रॉकेट काय येणार, इन्फिनिटीला पोहोचणार अलॉंग विथ द सॅटेलाइट. सॅटेलाइट त्याच्या टिपवरती असतो. द रॉकेट विल गोज टू इन्फिनिटी. The rocket will go to infinity where there is a no gravitational field.
ग्रॅव्हिटेशनल फोर्स असणार नाही, ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी 0 असेल, अशा ठिकाणी रॉकेट पोहोचणार. मग सॅटेलाइट आपण लॉन्चच करू शकलो नाही. सॅटेलाइट म्हणजे अर्थच्या भोवती फिरला पाहिजे. हा सॅटेलाइट एकतर खाली येईल अर्थ सरफेस वरती पहिल्या केसमध्ये, सेकंड केसमध्ये काय होईल, तो इन्फिनिटीला पोहोचेल. म्हणजे आपण हा लॉन्चच करू शकलो नाही सॅटेलाइट. सो हेन्स द सॅटेलाइट कॅनॉट रिव्हॉल्व अराउंड दी अर्थ. म्हणजे सिंगल स्टेज रॉकेटने हा प्रकार होतो. मग मल्टी स्टेज, भरपूर स्टेजेस असतात, किंवा ॲटलिस्ट 2 स्टेज रॉकेट तरी लॉन्चिंगसाठी उपयोगी पडतं. फॉर लॉन्चिंग ऑफ सॅटेलाइट मिनिमम 2 स्टेज रॉकेट इज रिक्वायर्ड, किंवा मिनिमम 2 स्टेज रॉकेट इज रिक्वायर्ड. मग 2 स्टेज मध्ये काय होणार आहे? सिंगल स्टेज मध्ये आपण बघितलं आता काय झालं ते. 2 स्टेज मध्ये पहिल्या स्टेजला 2 स्टेज रॉकेट म्हणजे कसं दिसेल हा, तर रॉकेटचा जर शेप काढला आपण तर 2 स्टेज, ह्या 2 स्टेजेस आहेत. आणि इथं आहे तो सॅटेलाइट आहे. हिअर दिस इज अ सॅटेलाइट. तर या रॉकेटमध्ये पहिल्या स्टेजला काय होईल बघा, व्हेन द फ्युएल इज इग्नेटेड, म्हणजे या फर्स्ट स्टेज मधलं हे कंबशन होईल फ्युएलचं आणि हॉट गॅसेस बाहेर पडतील. म्हणजे आपल्या पहिली जशी केस होती त्याप्रमाणेच हे झालं. तर रॉकेट इज टेकन टू द डिझायर्ड हाईट, म्हणजे हा न्यूटन्स थर्ड लॉ प्रमाणे हे रॉकेट येणार वर विथ सर्टन वेलॉसिटी. आणि ते कशावरती डिपेंड आहे, तर किती फ्युएल इग्निशन झालेलं आहे, किती फोर्स एक्झर्ट झालेला आहे रॉकेटवरती, तेवढ्या डिझायर्ड हाईट पर्यंत हे रॉकेट जाईल. म्हणजे तशी त्याच्यात प्रोव्हिजन केलेली असते. अप टू अ सर्टन हाईट, सपोज एच, द रॉकेट विल रीच. It is taken to the desired height above the earth's surface. Then the rocket is turned through 90 degree. म्हणजे 90 डिग्रीला हे रॉकेट असं टर्न होईल. आता हे व्हर्टिकल आहे, मग ते 90 डिग्रीला टर्न केलं तर काय दिसेल तुम्हाला, तर हे हॉरिझॉन्टल झालेलं दिसेल, हॉरिझॉन्टल. आणि इथं आहे हा सॅटेलाइट आहे, हॉरिझॉन्टल होणार 90 डिग्रीने रिमोट कंट्रोलचा वापर करून, बाय रिमोट कंट्रोल. अँड फर्स्ट स्टेज इज डिटॅच फ्रॉम दी सॅटेलाइट. म्हणजे फर्स्ट स्टेज काय होते, सॅटेलाइट पासून डिटॅच होते, म्हणजे एक स्टेज ही जाणार. डिटॅच झाल्यावरती रॉकेटचं मास सुद्धा काय होणार, कमी होणार, आणि त्याला स्पीड जास्त असतो. मास कमी झाल्यावरती स्पीड वाढणार आहे बिकॉज ऑफ लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मोमेंटम. तर रॉकेट आता अशा प्रकारचं दिसेल. आणि तो डिटॅच झालेला पार्ट जो असतो तो अर्थवरती समुद्रामध्ये पडेल, सी मध्ये पडेल, अशी व्यवस्था केलेली असते. तर या प्रकारे समुद्रामध्ये किंवा डेझर्टमध्ये वगैरे हे याचे पीस पडतात. तर ही पहिली स्टेज झाली. आता हे रॉकेट हॉरिझॉन्टल आहे. आता सेकंड स्टेज मध्ये काय होतं बघा, द सॅटेलाइट इज गिव्हन हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी. त्याला हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी मिळते. दिस व्हेलॉसिटी VH डिफाईन्स द पाथ ऑफ सॅटेलाइट अराउंड दी अर्थ. म्हणजे हे जे आता हॉरिझॉन्टल झालेलं आहे, एकच स्टेज आहे आता उरलेली, आणि हा सॅटेलाइट इथे. आता हे कंबशन झालं, याचं फ्युएल इग्नाइट झालं, म्हणजे सेकंड स्टेज आली. म्हणजे याला कशी मिळणार आहे, याला ही व्हेलॉसिटी मिळणार, हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी, ज्याला तुम्ही टेंजन्शियल व्हेलॉसिटी सुद्धा म्हणू शकता. मग या व्हेलॉसिटीला जी व्हॅल्यू असेल त्या व्हॅल्यूनुसार हा सॅटेलाइट कोणत्या ऑर्बिटमध्ये येईल, अर्थच्या बाजूला कोणत्या ऑर्बिटमध्ये फिरेल हे डिपेंड असणार. सो दिस व्हेलॉसिटी VH इट इज अ हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी, कारण हे आता आडवं झालेलं आहे रॉकेट. डिफाईन्स द पाथ ऑफ सॅटेलाइट अराउंड द अर्थ. हेन्स मिनिमम 2 स्टेज रॉकेट इज रिक्वायर्ड फॉर प्रोजेक्शन ऑफ सॅटेलाइट. म्हणजे आता आपण 2 प्रकार बघितले. व्हाय सिंगल स्टेज कॅनॉट बी युज्ड, हा पहिला बघितला आपण, आणि व्हाय मिनिमम 2 स्टेज रॉकेट इज रिक्वायर्ड. तर असे 2 क्वेश्चन्स याच्यावरती मिळतात. पूर्ण नोट टाईप क्वेश्चन आहे हा. आता VH ही जर एक टिपिकल व्हेलॉसिटी असेल, टिपिकल व्हेलॉसिटी म्हणजे इफ VH इज इक्वल टू VC, एक ठराविक व्हेलॉसिटी असेल, तर ही व्हेलॉसिटी
सर्क्युलर ऑर्बिट मध्ये सॅटेलाइटला फिरवणार. अँड द अर्थ इज ॲट द सेंटर ऑफ सर्कल. म्हणजे एक स्पेशल वेलॉसिटी VC हा सिम्बॉल वापरलेला आहे आणि त्याचं नाव आहे क्रिटिकल वेलॉसिटी. C stands for critical. So if horizontal velocity VH is equal to certain velocity VC, so that satellite can revolve in a circular orbit. सर्क्युलर ऑर्बिट मध्ये रिव्हॉल्व होईल. ती जी वेलॉसिटी आहे, जी VC सिम्बॉल वापरलेला आहे, एवढी जर त्याला मिळाली सॅटेलाइटला, जे पुशिंग केलेलं आहे सॅटेलाइटला, सॅटेलाइट पुश केला हॉरिझॉन्टल डिरेक्शनने, ही वेलॉसिटी जर एक ठराविक वेलॉसिटी बरोबर असेल आणि ज्याच्यामुळे हा तो सॅटेलाइट सर्क्युलर पाथमध्ये येईल, सर्कलमध्ये, त्या वेलॉसिटीला म्हणतात क्रिटिकल वेलॉसिटी. या क्रिटिकल वेलॉसिटीची डेफिनेशन विचारली जाते 1 मार्कसाठी. सो इट इज द मिनिमम हॉरिझॉन्टल वेलॉसिटी. काही वेळेला याला ऑर्बिटल वेलॉसिटी सुद्धा म्हणतात. क्रिटिकल वेलॉसिटी किंवा ऑर्बिटल, क्रिटिकल वेलॉसिटी, ऑर्बिटल वेलॉसिटी. मोस्टली क्रिटिकल वेलॉसिटी ऑफ सॅटेलाइट असंच म्हटलं जातं. पण ही वेलॉसिटी कशी आहे? हॉरिझॉन्टल आहे. मिनिमम, कमीत कमी जी आपल्याला सर्क्युलर पाथमध्ये सॅटेलाइट आणू शकेल अशी वेलॉसिटी. सो इट इज अ मिनिमम हॉरिझॉन्टल वेलॉसिटी given to the satellite so that it can revolve in a circular orbit around the earth. So this is critical velocity. क्रिटिकल वेलॉसिटीची व्हॅल्यू किंवा ही कशी डिटरमाइन करता येईल, तर याचं एक्सप्रेशन आपण पुढे बघायचं आहे. VCचं आपण डेरिवेशन फॉर्म्युला डिराईव्ह करायचं आहे. ॲट सर्टन हाईट व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ VC, ही कशावरती डिपेंड असते आणि त्याचा फॉर्म्युला आपण डिराईव्ह करणार आहे. तर सिंगल स्टेज रॉकेटमध्ये काय झालं होतं, जी रॉकेटला मिळालेली सुरुवातीची जी व्हेलॉसिटी होती, अपवर्ड व्हेलॉसिटी, तर ह्या दोनच केसेस होत्या त्याच्यात. V ग्रेटर दॅन VE, V लेस दॅन ऑर इक्वल टू VE. VE म्हणजे आपल्याला माहिती आहे एस्केप व्हेलॉसिटी, जी अर्थ सरफेसवरती आपण 11.2 किलोमीटर पर सेकंद घेतो. त्यामुळे सिंगल स्टेज रॉकेट हे उपयोगी पडलं नाही. मिनिमम 2 स्टेज किंवा मल्टी स्टेज रॉकेट हे वापरलं जातं. सो दिस इज अबाउट हाऊ द सॅटेलाइट इज प्रोजेक्टेड इन द सर्क्युलर ऑर्बिट अराउंड द अर्थ. म्हणजे सॅटेलाइटचं प्रोजेक्शन, हाऊ इट इज प्रोजेक्टेड. आता ही जी व्हेलॉसिटी आहे VH, याच्यावरती डिपेंड आहे त्या सॅटेलाइटचा पाथ. मग त्याच्यावरती तुम्हाला स्पेशल क्वेश्चन विचारला जातो, डायग्रॅम विचारली जाते. तर ते कोणतं आहे बघा, हाऊ द पाथ डिपेंड्स ऑन VH.